हा भाऊ स्टार्ट मोठ्या आवाज. सगळ्यांना जय शिवराय. 4 तारखेला आमरण उपोषण आपण उद्या म्हणजे 4 जून 2024 रोजी उद्या सकाळी 10 वाजता आपण आमरण उपोषण अंतर्वालीत करणार होतो. परंतु सरकारच्या काही असा दबाव आणला आहे प्रशासनावरती की त्यांनी आपल्याला परवानगी नाकारली. आपण आता 3 तारीख 4 तारखेला उद्या बसणार आहेत, आपण जाऊ शकत नाही, तो डाव चालला. सविस्तर मी फेसबुक लाईव्हमध्ये टाकलेलं आहे. सविस्तर आता तुम्ही त्याच्यावरती ऐका. फक्त सगळ्यांना एवढीच विनंती, 4 जूनला अंतर्वालीत आपण येऊ नका. 4 जूनचं आमरण उपोषण आपण 8 जूनला करणार आहे. काही अनेक अडचणी त्यात आल्या आहेत. मराठ्यांच्या पोरांचं कल्याण होऊ नये म्हणून काही लोकांनी जाणीवपूर्वक मराठ्यांशी गद्दारी करून सरकारच्या बाजूने झालेली. त्यामुळं हे मराठ्यांचं कल्याण होऊ नये ही त्यांची भूमिका आहे. म्हणून सगळ्यांना हात जोडून विनंती, करणारे कोणी असू द्या, त्यांना कोणी बोलायचं नाही, काय नाही, सगळ्यांनी शांत राहायचं. आपलं ध्येय आपण आरक्षणावर ठेवायचं. त्याच्यामुळं मी जास्तीचं न बोलता 4 जूनला महाराष्ट्रातून जे मराठा बांधव अंतर्वालीत येणार होते त्यांना हात जोडून विनंती आहे. 4 जूनला आचारसंहिता आहे असं प्रशासनानं कारण सांगितल्यामुळं परवानगी त्यांनी नाकारली. आपण परवानगी त्यांनी दिली का आणि आता नाही दिली का? 6 जूनला संपणार आहे असं त्यांनी सांगितलं. म्हणून 8 जूनला आपण आमरण उपोषण करणार आहे. आपण 4 जूनला अंतर्वालीकडे येऊ नये. 8 जूनला आपण सगळ्यांना अंतर्वालीकडे यावं ही सगळ्यांना मी हात जोडून विनंती करतो. परंतु 4 जूनला आता आमरण उपोषण होणार नाही आहे. हे 8 जूनला होणार आहे. त्यांनी परवानगी दिली तरी होणार, नाही दिली तरी होणार आहे. कारण मला गोळ्या जरी घातल्या तरी मी करणार आहे. हे फक्त आचारसंहितेच्या नावाखाली, निकालाच्या नावाखाली कायदा सुव्यवस्था बिघडत आणि काही जणांनी निवेदन दिलं त्याच्या नावाखाली यांनी केलेले. सविस्तर मी फेसबुकला बोललेलो आहे. सगळ्या बांधवांची फेसबुक लाईव्ह होते, त्याच्यावर सविस्तर आपण सगळ्यांना ऐका. फक्त कोणी निवडून आला, कोणी पडला, कोणाच्या मिरवणुकीत जायचं नाही, कोणाची पोस्ट टाकायची नाही, शांत राहायचं. मराठ्यांनी काय चुका करतात बघायचे. पण 8 जूनला मराठ्यांच्या न्यायासाठी मी पुन्हा लढायला सज्ज होणार आहे. सरकारनं या आचारसंहितेचं नावाखाली खोटे गुन्हे दाखल करून आंदोलन मोडण्याचा नवीन डाव आखला होता. आपलेच लोक काही हाताखाली धरू असं प्रयोजन होतंय. कारण त्यांनी इतक्या दिवस आपल्याला दिले नाही नोटीस आणि आज अचानक द्यायला लागली. आपल्याला कुठंच हालचाल करता येणार. मग आचारसंहितेच्या नावाखाली करायचं होतं. म्हणून सगळ्यांना विनंती आहे, 4 जूनला येऊ नका ही हात जोडून विनंती आहे. 8 जूनला सगळ्यांनी यावं. धन्यवाद. जय शिवराय.